नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडके बनवण्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज सर्व माता भगिनींची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याला ओवाळणी दिलेली नव्हती, त्यामुळे आज लाडक्या बहिणींना बोनसच्या स्वरूपामध्ये ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेली आहे। सोबतच ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे आणि त्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी कंपनीचा गॅस आहे, त्या बहिणींना आज गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना आज 3,000 रुपये आणि 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत, परंतु हे पैसे कशाचे येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। नमस्कार बहिणींनो, सर्वात प्रथम सर्व लाडक्या बहिणींना नमस्कार सर्व माता भगिनींची प्रतीक्षा आज संपलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे आणि त्यांचे मागील पैसे राहिलेले असतील तर ते मागील पैसे सुद्धा आजच विस्तांतर करा। त्यामुळे तुम्हाला एकंदरीत 3 लाभांतर्गत आज पैसे सुद्धा येणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा। तुम्हाला किती पैसे येणार आहेत, कोणत्या योजनेच्या माध्यमातून याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 1,500 कोटींची तरतूद केलेली आहे। हा निधी थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये गेलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या फंडामधून 1,500 कोटींची तरतूद लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करण्यासाठी आलेली होती। ते पैसे थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे गेलेले आहेत। त्यामुळे आजपासूनच तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींना आज एकंदरीत 3 लाभांचे पैसे येणार आहेत। ज्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल त्या बहिणींना 3 लाभांचे पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला पैसे मिळणार आहेत, परंतु तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसावा तरच पैसे येऊन जातील, अन्यथा पैसे येणार नाही। त्यामुळे हे 3 लाभ कोणकोणते आहेत ते तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो, जेणेकरून तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा आजच 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येऊन जातील। तर बघा, या 3 लाभांपैकी पहिला लाभ म्हणजे एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2,100 रुपये। बघा, 2,100 रुपये रक्कम करण्यात आलेली आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देणार आहोत। त्यामुळे आज बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2,100 रुपये, सोबत 3 गॅसचे 2,500 रुपये आणि लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची ओवाळणी म्हणजेच बोनस सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच एकंदरीत एप्रिल महिन्याचे 2,100 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि बोनस 3,000 रुपये सुद्धा येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमचा दिवस, आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून राज्य सरकारने 3 योजनांचा अर्ज सुरूच केलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना आज 3 योजनांच्या माध्यमातून लाभ सुद्धा मिळणार आहे, परंतु ज्यांचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांनाच या 3 योजनांचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा जर तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच फक्त पात्र लाडक्या बहिणींसाठी या योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये ज्या 3 ते 4 योजना आहेत तर त्या 3 ते 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा, सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे की ग्रामीण भागासाठी सर्वात महत्त्वाची योजना आहे आणि शहरी भागासाठी सुद्धा सर्वात महत्त्वाची योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्ही त्या पैशामधून शिलाई मशीन खरेदी करायची आहे। म्हणजेच तुम्हाला सरकार डायरेक्ट शिलाई मशीन देणार नाही, तर तुम्हाला 15,000 रुपये देणार आहे। त्यानंतर तुम्ही शिलाई मशीन खरेदी सुद्धा करायची आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे
मोफत पिठाची गिरणी. बघा आता ही पिठाची गिरणी कोणाला मिळणार आहे, तर ज्यांचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे. जर रेशन कार्ड नसेल तर उत्पन्न दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच आहे. त्याच बहिणींना आज मोफत पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी तब्बल 22,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आहे, तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत डंका मशीन योजना. तर या योजनेच्या अंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 52,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन डंका मशीन सुद्धा खरेदी करायची आहे. बघा राज्य सरकारने सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या योजनांचे अर्ज करायचे आहेत. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या चारही योजनांसाठी राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जी चौथी योजना आहे, तर ती चौथी योजना म्हणजे पापड व्यवसाय, मसाला व्यवसाय या व्यवसायांसाठी तुम्हाला 1 लाख रुपयापासून ते 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या पिठाची गिरण सोबतच मोफत शिलाई मशीन योजना या योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. परंतु आज काही प्रमुख बँकेमध्ये आणि काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. म्हणजे एप्रिल हप्ता गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे काही जिल्ह्यांमध्ये आणि काही बँकेमध्ये जमाच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या जिल्ह्यांची नावे सांगतो, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येऊन जातील. तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येऊन जातील. त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असतं. बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे विस्तांतर होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने काही प्रमुख जिल्ह्यांची यादी आपल्याकडे पाठवलेली आहे. ते जिल्हे तुम्हाला लगेच वाजवून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येऊन जातील. बघा याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैसे येतील, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या परवा हे पैसे येतच राहणार आहे. म्हणजे एकंदरीत 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व बहिणींना पैसे देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करायचं नाही की आज पैसे आले नाहीत म्हणजे पैसेच येणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो अशी काय अडचण नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे येतील. परंतु काही प्रमुख बँकेची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. त्या प्रमुख बँकेमध्ये तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येतील. उर्वरित बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. एकंदरीत आज ज्या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्या बँका सुद्धा बघून घेऊयात. तर बघा याच्यामध्ये जी पहिली बँक आहे ती ॲक्सिस बँक, दुसरी IDBI बँक, तिसरी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ओव्हरसीज बँक, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, इंडस बँक आणि HDFC बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पोस्ट बँक यासारख्या बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करायचं नाही. एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये ओवळणीचे पैसे, हप्त्याचे पैसे, गॅसचे पैसे वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. म्हणजेच एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये काही मिनिटांपूर्वी बैठक पार पडली. तर त्या बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की आज सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात लाडक्या बहिणींनो उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.